नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षद मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, कॅनवा मास्टरी कोर्सच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की कॅनवाचं अकाउंट कसं क्रिएट करायचं, लॉग इन कसं करायचं आणि त्याच्यामध्ये जे काही फीचर्स आहेत जे जे आपण बनवू शकतो, जसं इंस्टाग्राम पोस्ट असतील, रील्स असतील, लेआउट्स असतील, त्याचं आपण एक थोडक्यात इंट्रोडक्शन बघितलं होतं. पण आजच्या भागामध्ये आपण कॅनवामध्ये कॅनवाचा वापर करून क्यूआर कोड कसा जनरेट करायचा ते बघणार आहोत. आता क्यूआर कोडचा वापर कुठे केला जातो? जर तुम्ही आजकाल मोठ्या हॉटेल्समध्ये गेलात तर तिथे एक क्यूआर कोड असतो टेबलवर. त्याला आपण जर स्कॅन केलं तर लगेच आपल्याला त्यांचे जे काही हॉटेल्सचे मेनू असतात त्याची लिस्ट आपल्याला समोर दिसते. समजा आपण एखाद्या शॉपवर गेलो, तिथून आपण काही परचेस केलं असेल तर त्यांच्याकडे वेगवेगळे क्यूआर कोड ठेवलेले असतात. जसं पहिल्या क्यूआरला स्कॅन केलं तर आपण त्यांच्या शॉपला रिव्ह्यूज देऊ शकतो की त्यांचं प्रोडक्ट आपल्याला कसं वाटलं, त्यांचे सर्व्हिसेस आपल्याला कशा वाटल्या हे आपल्याला त्यांना आपण सांगू शकतो. किंवा भरपूरशे बिझनेसेस असे असतात की तिथं आपण गेल्यानंतर त्यांचा क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर त्यांचे इंस्टाग्रामचं पेज ओपन होतंय, युट्यूब चॅनल ओपन होतंय. यासाठी आपण क्यूआर कोडचा वापर करू शकतो. तसंच जर आपल्याला वाटलं की आपल्याला आपली जी वेबसाईट आहे तीच एखादा क्यूआर स्कॅन केल्यानंतर ती वेबसाईट ओपन झाली पाहिजे, तर आपण क्यूआर कोडचा स्कॅन वापर करू शकतो. की आपण समजा आपण एखादा प्रोडक्ट लॉन्च करतोय आणि त्या प्रोडक्टची आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन एका क्यूआर कोड मध्ये स्टोअर करायची, म्हणजे जेणेकरून कस्टमरने जर तो क्यूआर कोड स्कॅन केला तर त्याला त्या प्रोडक्ट बद्दल सविस्तर माहिती मिळाली पाहिजे. असं जर आपल्याला करायचं असेल तरी पण आपण क्यूआर कोडचा वापर करू शकतो. अशा भरपूर ठिकाणी क्यूआर कोडचा वापर हा केला जात असतो. तर हा क्यूआर कोड कसा बनवायचा कॅनवाचा वापर करून ते आज आपण या भागामध्ये शिकणार आहोत. असे क्यूआर कोड तुम्ही स्वतःचा बिझनेससाठी बनवू शकता किंवा तुमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना बनवून देऊ शकता. चला तर मग जाऊया आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. हे बघा, आपलं कॅनवा ओपन झालेलं आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय, तर क्यूआर कोड ओपन करायचं आहे, क्यूआर कोड जनरेट करायचं आहे. त्याच्या आधी आपण बघितलं होतं काल की हे प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, व्हिडिओ, आपण हे सगळं बघणार आहे. आणि तुम्हाला हे जे दिसतंय ना इथं, हे कॅनवाचं 10% सुद्धा नाही असं आपण म्हटलं तरी चालेल. कॅनवा खूप मोठं सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये आपल्याला क्यूआर बनवायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल क्रिएट, होम, प्रोजेक्ट्स, टेम्पलेट्स, कॅनवा आहे. तसंच जर आपण मोर मध्ये गेलो तर बघा इथं ऍप्स ऑफ सेक्शन, कॅनवा ऍप्स मध्ये जर आपण गेलो तर इथं आपल्याला भरपूरसे असे ऍप्स मिळणार आहे ज्याचा वापर करून आपल्या डिझाईन आपण अट्रॅक्टिव्ह करू शकतो. आता बघा, जसं एआय जनरेशन, समजा आपल्याला काही एआय ने जनरेट करायचे असेल तर त्याचा रिलेटेड जे काही ऍप्स आहे ते आपल्याला सगळे इथे दिसतील. हे बघा, एआय म्युझिक, व्हॉइस एआय, टेक्स्ट टू स्पीच एआय, असे वेगवेगळ्या प्रकारचे एआय आपण इथे युज करू शकतो. त्याच्यानंतर दुसरे असतात ऑडिओ आणि व्हॉइस ओव्हर. याच्यामध्ये पण भरपूरसे ऍप्स आहेत. जसं आपल्याला म्युझिक हवे असेल, आपल्या बिझनेसच्या आपल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला म्युझिक हवे असेल ते आपण इथून जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर ग्राफिक डिझाईन, मार्केटिंग, फाईल मॅनेजमेंट. आता समजा आपण ग्राफिक डिझाईनला गेलो तर ग्राफिक डिझाईनचा रिलेटेड जे काही ऍप्स आपल्याला लागू शकतात ते सगळे इथे. जसं का बघा, ग्रेडियंट्स, टाइप ग्रेडियंट, मेज ग्रेडियंट, असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडियंट्स इफेक्ट आपल्याला इथं मिळत आहेत. फोटो एडिटिंग, आपलं जर फोटो एडिटिंग करायचे असेल तर एडिटिंगच्या हिशोबाने आपल्याला इथं ऍप्स दिलेले आहेत. तसं आपल्याला काय करायचं तर आपल्याला क्यूआर कोड जनरेट करायचा. क्यूआर कोड जनरेट करण्यासाठी आपण इथं आल्यानंतर इथं सर्च मध्ये सिलेक्ट करणार, टाईप करणार आपण क्यूआर कोड. हे बघा, क्यूआर कोड जनरेट, एंटर केलं. आता इथं क्यूआर कोड जे जे ऍप क्रिएट करतात सगळ्यांची एक लिस्ट ओपन होणार. हे बाई, अशी लिस्ट इथं ओपन झाले, भरपूरशे आहेत. एवढे ऍप्स आपल्याला इथं मिळतील. आता याचा म्हणणं जो ऍप आपल्याला हवा असेल तो आपल्याला युज करता येत असतो. समजा आपण हा क्यूआर कोड जो आहे, जनरेट क्यूआर कोड फॉर प्रिंटिंग अँड शेअरिंग, याच्यावर आपण क्लिक केलं. यूज एक्झिस्टिंग डिझाईन, यूज न्यू डिझाईन. आपल्याला जो डिझाईन आपण बनवतो त्याच्यातच कंटिन्यू करायचा की नवीन घ्यायची, तर न्यू डिझाईन आपण इथं घेतलं. कस्टम साईज, कोणत्या साईजची हवी आपल्याला ते आपण इथून डिसाईड करू शकतो. समजा मला लोगो साईजची हवी, इथं मी लोगो सिलेक्ट. हे बघा, हे ओपन झालंय. आता आपल्याला क्यूआर कोड मध्ये काय करायचंय, क्यूआर कोड कशाचा जनरेट करायचा आहे. समजा आपला एखादा पोर्टफोलिओ असेल, आपली वेबसाईट असेल, आपला इंस्टाग्राम पेज असेल, त्याचा आपल्याला क्यूआर कोड बनवायचा आहे, किंवा आपल्या युट्यूब चॅनलचा आपल्याला क्यूआर कोड बनवायचा आहे, किंवा जो क्लायंट असेल तुमचा त्याचा एखादा प्रोडक्टसाठी तुम्हाला क्यूआर कोड बनवायचा आहे, किंवा एखादा आयडी कार्ड असेल त्याच्यासाठी क्यूआर कोड बनवायचा आहे. म्हणजे क्यूआर कोड आपल्याला कशासाठी बनवायचा आहे ते आपण इथं मेन्शन करू शकतो. तर सगळ्यात आधी आपण काय करणार, ज्याच्यासाठी आपल्याला क्यूआर कोड बनवायचा, जसं की हा क्यूआर स्कॅन केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती ओपन झाली पाहिजे. मग आपण इथं काय करणार, इथं आपण आपल्या वेबसाईटची लिंक्स टाईप करणार.
हे बघा, ही लिंक आहे, आपण ही लिंक टाईप केली, कस्टमाइज कलर कुठला हवा आहे, बॅकग्राऊंड कलर कुठला हवा आहे, मार्जिन कुठला आहे ते आपण सगळं सेट करू शकतो. आपण सध्या जनरेट कोडला क्लिक केलं, हे बघा हा QR कोड आपला जनरेट झाला. त्याला तुम्ही साईज तुमच्या हिशोबाने मॅनेज करू शकता. मग आपल्याला वाटलं की आपल्याला कलरिंग करायचंय, तर व्हाईट कलरच्या जागेवर आपल्याला समजा रेड कलर हवा आहे, अपडेट, हे बघा आता रेड मध्ये. जसं आपल्याला कलर हवा असेल त्या पद्धतीने आपण इथं मॅनेज करू शकतो. हा आपला QR कोड जनरेट झालाय. हा QR कोड जनरेट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता QR कोडला स्कॅन करायचंय. स्कॅन करण्यासाठी आपण काय करणार, त्यासाठी आपण जाणार आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. हा QR कोड वर्क करतोय का ते बघण्यासाठी आपण काय करणार, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाणार. इथं गेल्यानंतर इथं ऑप्शन असतं स्कॅन QR, हे बघा QR कोड स्कॅनचं ऑप्शन असतं, याच्यावर क्लिक करायचं आणि आपण QR कोड स्कॅन करणार. हे बघा स्कॅन झालाय. हे बघा ही आपली जी वेबसाईट आहे ही याच्यामध्ये प्रॉपर ओपन झालेली आहे. या पद्धतीने आपण QR कोड जनरेट करू शकतो. हे बघा या पद्धतीने आपण आपलं QR कोड इथं जनरेट करू शकतो. किंवा तुम्हाला तुमच्या क्लायंटला बनवून द्यायचं असेल तर तुम्ही बनवू शकता आणि त्यांच्याकडनं जे काही नॉमिनल चार्जेस आहे तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. हा होता आपला आजचा भाग 2. पुढच्या भागामध्ये आपण बघू की वेडिंग टेम्पलेट्स कसे बनवतात, व्हायरल व्हिडिओज कसे बनवतात, स्टोरीज कशा बनवल्या जातात, ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघणार आहे. आजच्या भागामध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि व्हॅल्युएबल वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.